नमोबुद्धाय जय भीम. मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाला. आपण या ग्रंथातली प्रस्तावना पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हा ग्रंथ, त्यात बाबासाहेबांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. खूप छान, आपण ती पाहूया. चला मग सुरुवात करूया. बाबासाहेब म्हणतात, एक प्रश्न मला नेहमी विचारण्यात येतो की एवढे उच्च शिक्षण मी कसे काय घेतले. दुसरा प्रश्न असा विचारण्यात येतो की माझा कल बौद्ध विचारधारेकडे का आहे. हे प्रश्न मला या कारणास्तव विचारण्यात येतात की मी भारतातील अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजामध्ये जन्मलो होतो. पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास ही जागा योग्य नव्हे, परंतु दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मात्र या प्रस्तावनेत देता येईल. या प्रश्नाचे सरळ उत्तर हे आहे की माझ्या मतानुसार बुद्धांचा धम्म श्रेष्ठ आहे. दुसऱ्या कोणत्याही धर्माची त्याच्याशी तुलना केल्या जाऊ शकत नाही. जर एखाद्या विद्यानिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्याला बुद्धांच्या धम्माशिवाय पर्याय नाही, असे माझे पक्के मत सर्व धर्माचा 35 वर्ष सखोल अभ्यास केल्यानंतर तयार झाले आहे. पहा, बाबासाहेबांनी किती छान लिहिली आहे प्रस्तावना. बाबासाहेब म्हणतात, जर एखादा विद्यानिष्ठ आधुनिक व्यक्ती असेल तर त्याला बुद्धांच्या धम्माशिवाय पर्याय नाही. बाबासाहेबांनी सर्व धर्माचा 35 वर्ष सखोल अभ्यास केल्यावर बुद्ध धर्म निवडला. बुद्धिजमचा अभ्यास करण्याकडे मी कसा वळलो ती एक कथा आहे. बाबासाहेब म्हणतात, बुद्धिजमचा अभ्यास करण्याकडे मी कसा वळलो ती एक कथा आहे आणि वाचकांना ही कथा जाणून घेण्यास रस असू शकतो. तर हे असे घडले. माझे वडील सैन्यात अधिकारी होते, पण त्याचबरोबर ते अत्यंत धार्मिक ग्रस्त होते. त्यांनी मला कडक शिस्तीत वाढविले. माझ्या लहानपणापासूनच माझ्या वडिलांच्या धार्मिक जीवनातील काही विरोधाभास मला आढळून आले. त्यांचे वडील रामानंदी पंथाचे असले तरी ते मात्र कबीरपंथी होते. तसा तयांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता, पण तरीही ते गणपतीची पूजा करीत, अर्थात आमच्याकरिता, परंतु मला ते आवडत नसे. ते त्यांच्या पंथाची पुस्तके वाचत असत. मला आणि माझ्या मोठ्या भावाला मात्र झोपी जाण्यापूर्वी माझ्या बहिणींना व मला कथा ऐकण्यास घरी जमलेल्या व्यक्तींना रामायण आणि महाभारतातील काही भाग वाचून सांगण्यास ते आम्हाला भाग पाडीत. कित्येक वर्ष असेच चालू होते. ज्या वर्षी मी इंग्रजी 4थ्या वर्गाची परीक्षा पास केली त्यावेळी माझ्या समाजातील लोक माझे अभिनंदन करण्यासाठी जाहीर सभा घेऊ इच्छित होते. दुसऱ्या जातीची शैक्षणिक स्थिती लक्षात घेता माझा सत्कार करण्यासारखा हा काही प्रसंग नव्हता, पण आयोजकांना असे वाटत होते की त्यांच्या जातीतील मी पहिलाच असा एक मुलगा आहे की जो या अवस्थेपर्यंत पोहोचला आहे. मी फार उच्च स्तरावर गेलो असे त्यांना वाटायचे. ते परवानगी घेण्यास माझ्या वडिलांकडे गेले. अशाने मुले बिघडतात असे सांगून माझ्या वडिलांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, त्याने फक्त एक परीक्षा पास करण्यापलीकडे काही केले नाही. संयोजकाची फार निराशा झाली, पण त्यांनी जिद्द सोडली नाही. ते माझ्या वडिलांचे जवळचे मित्र दादा केळुस्करांकडे गेले व त्यांनी मध्यस्थी करण्यास सांगितले. केळुस्कर तयार झाले. थोड्या युक्तिवादानंतर माझ्या वडिलांनी संमती दिली. अभिनंदनाची सभा झाली. दादा केळुस्करांनी सयाजीराव ओरिएंटल सिरीज बडोदा करिता लिहिलेले बुद्धांचे चरित्र मला सप्रेम भेट म्हणून दिले. मी मोठ्या आवडीने ते पुस्तक वाचले. त्या पुस्तकाने मी फार प्रभावित व प्रेरित झालो. मला प्रश्न पडला की माझ्या वडिलांनी बौद्ध साहित्यांचा परिचय आम्हाला का करून दिला नाही. हा प्रश्न मी माझ्या वडिलांना विचारण्याचा निश्चय केला आणि एके दिवशी मी तो माझ्या वडिलांना विचारला. मी त्यांना म्हटले की रामायण आणि महाभारतातील शूद्र आणि अस्पृश्यांच्या अंधपतनाच्या आणि ब्राह्मण क्षत्रिय यांच्या महिमा मंडित करणाऱ्या कथा वाचण्यास ते आम्हाला का भाग पाडतात. वडिलांना माझा हा प्रश्न आवडला नाही. ते म्हणाले, तू असे मूर्खपणाचे प्रश्न विचारू नकोस. तू लहान आहेस. तुला जितके सांगितले जाते तितकेच तू करावे. माझे वडील रोमन हुकुमशहा शाखेचे होते आणि ते आपल्या मुलावर हुकुमशाही गाजवायचे.
मला आत्याकडे सोपवून माझी आई लहानपणीच वारली. मातृविहीन म्हणून मला थोडे स्वातंत्र्य होते. काही काळानंतर मी पुन्हा तोच प्रश्न वडिलांना विचारला. त्यावेळी वडिलांनी उत्तराची तयारी ठेवली होती. ते म्हणाले, मी तुम्हाला महाभारत व रामायण वाचवयास सांगतो. याचे कारण असे आहे की आपण अस्पृश्य आहोत. स्वाभाविकपणे तुझ्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. हा न्यूनगंड दूर करण्यास महाभारत व रामायणाची मदत होऊ शकते. द्रोण आणि कर्ण यांच्याच उदाहरण पहा. ही सामान्य माणसे होती, पण त्यांनी मोठी उंची गाठली. वाल्मिकीचे पहा, तो कोळी होता, पण त्याने रामायण लिहिले. तुमच्यामधील न्यूनगंड काढून टाकण्यास रामायण आणि महाभारत मी तुम्हाला वाचण्यास सांगतो. वडिलांच्या म्हणण्यात काही तथ्य आहे असे मला वाटले, पण माझे समाधान मात्र झाले नाही. मी वडिलांना सांगितले की महाभारतातील पात्रे मला आवडत नाहीत. मी म्हणालो, मला भीष्म, द्रोण आणि कृष्ण आवडत नाहीत. भीष्म आणि द्रोण पाखंडी होते. ते एक गोष्ट बोलायचे, कृती मात्र नेमकी त्याच्या विरोधात करायचे. कृष्णाचा दगाबाजीवर विश्वास होता. त्याचे जीवन दुसरे तिसरे काही नसून फसवेगिरीची मालिकाच होय. मला रामसुद्धा पसंत नाही. शूर्पणखा प्रकरणात, वाली सुग्रीव प्रकरणात आणि सीतेशी क्रूर वागणुकीसंबंधात रामाच्या वर्तणुकीची समीक्षा करा. माझे वडील गप्प राहिले. त्यांनी ओळखले की बंड झाले आहे. अशा प्रकारे दादा केळुसकरांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धांकडे वळलो. त्या लहान वयात सुद्धा रिकाम्या डोक्याने मी बुद्धांकडे गेलो नाही. मला पार्श्वभूमी होती आणि बुद्धांच्या जीवनावरील पुस्तक वाचताना मी तुलना व भेद करीत असे. बुद्ध आणि त्यांचा धम्म यांच्यात रस घेण्याची माझी सुरुवात होती. हे पुस्तक लिहिण्याची वेगळी कूळ कथा आहे. 1951 साली महाबोधी सोसायटीच्या मासिकाच्या संपादकाने वैशाख अंकाकरिता लेख लिहिण्यास मला सांगितले. या लेखात मी म्हटले की विज्ञाननिष्ठ समाजाला बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा तो समाज नष्ट होईल. हे सुद्धा नमूद केले की जर आधुनिक जगाला स्वतःला वाचवायचे असेल तर त्याला बौद्ध धम्माची कास धरावी लागेल. मी हे देखील नमूद केले की बौद्ध वाङ्मय हे इतके विशाल आहे की कोणी एक व्यक्ती ते पूर्णपणे वाचू शकत नाही. त्यामुळे बुद्धिजमची वाटचाल अत्यंत मंद गतीने होत आहे. बायबलसारखे एखादे पुस्तक बौद्धांकडे नाही ही याची मोठी उणीव आहे. या लेखाच्या प्रकाशनानंतर मला अनेक लेखी व तोंडी विनंत्या करण्यात आल्या की मी असे पुस्तक लिहावे. त्यांना प्रतिसाद म्हणून मी हे कार्य स्वीकारले आहे. सर्व टीकांना निरस्त करण्याच्या हेतूने मी हे स्पष्ट करू इच्छितो की हे पुस्तक मौलिक आहे असा माझा दावा नाही. अनेक पुस्तकातील साहित्य याकरिता गोळा करण्यात आले आहे. अश्वघोष रचित बुद्ध चरित्राचा मी विशेष उल्लेख करू इच्छितो. त्याची काव्य प्रतिभा कोणीही नाकारू शकत नाही. काही प्रसंगी मी त्याची भाषाशैली उचलली आहे. या पुस्तकातील ज्या बाबीकरिता मी मौलिकतेचा आग्रह धरेन ती म्हणजे प्रकरणाची मांडणी ही होय, ज्यामध्ये मी सुटसुटीतपण व स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात काही गोष्टी अशा आहेत की त्या बुद्धिजमच्या अभ्यासकांना डोकेदुखी ठरावे. त्याचा उहापोह मी प्राकथन या सदरात केला आहे. ज्या सर्वांचे मला सहाय्य झाले त्या सर्वांचे मी आभार मानतो. सक्रोली या गावाचे नानकचंद रत्तू आणि होशियारपूर पंजाब येथील नांगलखुर्दचे प्रकाशचंद यांनी या पुस्तकाचे मॅन्युस्क्रिप्ट टाईप करण्यात जे परिश्रम घेतले त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. त्यांनी ते अनेकदा टंकमुद्रित केले. नानकचंद रत्तू यांनी हे महान कार्य तडीस नेण्यास फार त्रास व परिश्रम घेतले. आपल्या तब्येतीची काळजी न करता, मोबदल्याची अपेक्षा न करता नानकचंद रत्तू यांनी टायपिंग आदीची सर्व कामे स्वेच्छेने केली. माझ्याप्रती असलेल्या प्रचंड प्रेमाखातीर व स्नेहाखातीर नानकचंद रत्तू आणि प्रकाशचंद यांनी हे कार्य केले आहे. त्यांच्या परिश्रमाचे मोल दिले जाऊ शकत नाही. मी त्यांचा फार आभारी आहे. या पुस्तकाचे कार्य मी जेव्हा आरंभिले त्यावेळी मी आजारी होतो आणि आताही आजारी आहे. काही वेळेस माझी स्थिती इतकी बिघडायची की डॉक्टर्स मला विझणारी ज्योत समजायचे. या विझणाऱ्या ज्योतीला पुन्हा जीवन देणे माझ्या पत्नीच्या आणि डॉक्टर मालवणकर यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे शक्य झाले. मी त्यांचा हार्दिक आभारी आहे.
त्यांनी हे कार्य पूर्ण करण्यास मला मदत केली. मी एम.बी. चिटणीस यांचा सुद्धा आभारी आहे. त्यांनी या पुस्तकाची प्रूफे तपासण्यात विशेष रुची घेतली. मी हे नमूद करू इच्छितो की बुद्धिजमचा अभ्यास करावयास आवश्यक 3 पुस्तकाच्या संचातील हे एक पुस्तक होय. अन्य 2 पुस्तके म्हणजे बुद्ध आणि कार्ल मार्क्स व प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती या होत. त्या अनेक भागामध्ये लिहिल्या गेल्या आहेत. त्या लवकरात लवकर प्रसिद्ध होतील अशी मी आशा करतो. B.R. आंबेडकर. पहा, बाबासाहेबांची तब्येत खूप परिस्थिती म्हणजे हे पुस्तक लिहिण्याचीही नव्हती, तरीही त्यांनी ध्येय त्यांचं सोडलं नाही. डॉक्टर कधीकधी त्यांना विझणारी ज्योत म्हणायचे. वाचून म्हणजे असं मन भरून आलं की बाबासाहेबांनी त्यांच्याबद्दल इथे सांगितलं की या पुस्तकाचे कार्य मी जेव्हा आरंभिले त्यावेळी मी आजारी होतो आणि आताही आजारी आहे. काही वेळेस माझी स्थिती इतकी बिघडायची की डॉक्टर्स मला विझणारी ज्योत समजायचे. या विझणाऱ्या ज्योतीला पुन्हा जीवन देणे माझ्या पत्नीच्या आणि डॉक्टर मालवणकर यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे शक्य झाले. एवढे आजारी असतानाही त्यांनी आपल्याला बौद्ध धम्म देऊन गेले. तर प्रत्येकाने भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक नक्की वाचा. आणि आपण प्रस्तावना पाहिली बाबासाहेबांनी लिहिलेली. आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले भाग पहिला जन्मापासून ते परिव्रज्यपर्यंत त्यांचं कुळ, पूर्वज आणि तथागतांचा जन्म पाहूया. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय. जय भीम.